नमस्कार, मी भूषण सदगुरे. गणेश विशेषमध्ये आज तुम्हाला मी तांबड्या मंगळवाराचे व्रत उद्यापन कसे करावे हे सविस्तर सांगणार आहे. तर ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या, ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे, मंगळ दोष आहे, या व्यक्तींनी हे तांबड्या मंगळाचं व्रत करावं आणि त्याच्यापासून आपल्याला बरेचसे काही फायदे प्राप्त होऊ शकतात. ते म्हणजे जर शत्रुभय असेल तर त्यामध्ये आपल्याला या व्रताचा चांगला फायदा होतो. त्यानंतर आपलं जर काही प्रेम प्रकरणामध्ये काही अडचणी असतील त्यामध्ये बराचसा फायदा प्राप्त होतो. त्याच्यानंतर आर्थिक समस्या ज्या असतील, कोर्ट कचेरी किंवा पोलिसी बाबतीमध्ये जर काही अडचणी असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बराचसा फायदा प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर हा जो तांबड्या मंगळाचं व्रत आहे, हे व्रत कोणी करावं या बाबतीमध्ये जर विचार केला तर हे स्त्री आणि पुरुष दोघांनी केलं तरी कोणत्याही प्रकारची काही हरकत नाही आहे. कारण याला विशेष असं काही सांगितलं गेलेलं नाही शास्त्रामध्ये की हे स्त्रीनेच करावं किंवा पुरुषानेच करावं. त्यामुळे स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी कोणीही हे तांबड्या मंगळवाराचं व्रत करू शकता. त्याच्यानंतर जर आपल्याला मंगळ दोष असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी प्राप्त होतात. हे व्रत कधी करावे, कसे करावे या बाबतीमध्ये एक सविस्तर सांगायचं म्हणजे हे 21 मंगळवाराचं व्रत आहे. 21 मंगळवार आपल्याला हे व्रत करायचं आहे. त्याच्यानंतर हे व्रत करत असताना आपल्याला 21 मंगळवार उपास ठेवायचा आहे. त्याच्यानंतर ही जी काही व्रताची सुरुवात आहे तर आपल्याला मंगळवारापासूनच करायची आहे. ज्या दिवशी मंगळवार असेल, शुभ दिवस असेल, त्या दिवशी या व्रताला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर हे व्रत नेमकं कसं करावं हे सविस्तर तुम्हाला मी सांगतो आहे. एक चौरंग मांडावा, देवाजवळ, आपल्या देवाच्या स्थानाजवळ मांडला तरी चालेल. त्या ठिकाणी एक लाल कलरचं किंवा लाल रंगाचं वस्त्र त्या ठिकाणी टाकावं. त्याच्यानंतर मंगळाची प्रतिमा किंवा मंगळाचं यंत्र त्या ठिकाणी ठेवावं. आणि विशेष म्हणजे असं की या व्रतासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी ह्या लाल रंगाच्या असाव्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बसायचं आसन, त्याच्यानंतर जपाची माळ ही लाल रंगाची असावी. त्याच्यानंतर आपल्याला या ज्या काही तांबड्या मंगळवाराचं व्रत आहे या व्रतामध्ये आपल्याला सर्व लाल रंगाच्या वस्तू या ठिकाणी वापरायच्या आहे. तर या चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र, पीस वगैरे त्या ठिकाणी टाकावा. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मंगळाचं जे यंत्र आहे ते त्या ठिकाणी ठेवावं. त्याच्यानंतर बसण्यासाठी लाल रंगाचं आसन ठेवावं. आपण जे परिधान करणारे वस्त्र घातलेले आहेत तर त्या ठिकाणी ते लाल रंगाचेच असावे. त्या ठिकाणी लाल रंगाचा कुंकू लावावा कपाळी. त्यानंतर हे जे यंत्र आहे या यंत्राची प्रार्थना करावी. ओम भौमाय नमः या मंत्राने जप करायचा आहे किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राने जप केला तरी काही कोणत्या प्रकारची हरकत नाही. तर हे जे यंत्र आहे सर्वात अगोदर आपल्या तांब्यामध्ये घेऊन घ्यावं. त्याला चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवावं, पंचामृताने धुवावं. त्याच्यानंतर त्याला अत्तराने, त्याच्यानंतर थोडंसं कुंकवाने म्हणजे गंधाचं स्नान त्याला घालावं आणि स्वच्छ धुवून पुसून त्या ठिकाणी त्या आसनावर परत ठेवावं. त्या ठेवल्यानंतर त्याला अक्षदा वाहाव्या. ओम भौमाय नमः या मंत्राने त्याला अक्षदा वाहाव्या. त्यानंतर त्याला गंध लावावा. तो देखील लाल रंगाचा असावा. रक्तचंदनाचा असला तर अतिउत्तम. तर त्या ठिकाणी त्याला लाल रंगाचा गंध लावावा, अक्षदा वाहाव्या. लाल रंगाचं फूल त्याला वाहावं. गुलाबाचं असलं चालेल, जास्वंदीचं असलं तरी चालेल. तर त्या ठिकाणी ते फूल वाहावं. त्यानंतर त्याला धूपदीप दाखवावा. त्यानंतर त्याला नैवेद्य दाखवावा. नैवेद्य जो आहे तो लाल गुळापासून तयार झालेल्या वस्तूचा असावा किंवा लाल गुळाचा नैवेद्य दाखवावा. हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण दिवसभराचा जो उपास आहे तो उपास सोडताना, ज्या दिवशी आपण उपास करू संध्याकाळी आपल्याला तो उपास सोडायचा आहे. तो उपास सोडत असताना आपल्याला आपल्या जेवणामध्ये अत्यंत सात्विक जेवण जेवायचं आहे. ते म्हणजे की आपल्या जेवणामध्ये, स्वयंपाकामध्ये कांदा लसूण हे वर्ज्य असलं पाहिजे. कांदा लसूण हे त्या ठिकाणी टाकायचं नाही आहे. त्याच्यानंतर लाल मसूरची डाळ याचा नैवेद्य दाखवावा. हे आपण खाल्लं तरी चालेल. त्यानंतर आपण जे काही भात वगैरे बनवतो
तो सुद्धा थोडासा लाल रंगाचा असावा, त्याच्यामध्ये आपण फूड कलर्स वगैरे वापरू शकतो. तर सांगण्याचा मुद्दा एकच आहे की त्या तांबड्या मंगळवाराला म्हणजे त्या मंगळासाठी, भौमासाठी आपण ज्या पण गोष्टी काही अर्पण करणार आहोत तर त्या लाल रंगाच्या असाव्या. त्यानंतर आपल्याला 108 वेळेस जप करायचा आहे. ओम भौमाय नमः, ओम भौमाय नमः असा जप करायचा. आणि ती जपाची माळ जी आहे ती मुंग्याची म्हणजेच लाल रंगाचा जो पोवळा आहे त्या पोवळ्याची माळ असावी. तर याचा जप आपण करावा. आणि 21 ज्यावेळेस आपले मंगळवार पूर्ण होतील त्यावेळेस उद्यापन करावं. उद्यापनामध्ये तुम्ही अनेक वस्तूंचं दान देण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. ते ब्राह्मणाला दान द्यावं. त्याच्यामध्ये लाल वस्त्र असेल किंवा लाल मसूरची डाळ असेल, रक्तचंदन असेल, लाल बसण्यासाठी काही आसन असेल, जपमाळ असेल, ह्या ज्या काही गोष्टी या लाल रंगाच्या असाव्या आणि त्या ब्राह्मणाला मंगळवारच्या दिवशी दान द्याव्या. हे उद्यापनाचं सांगता करायची आहे आपल्याला. हे उद्यापन झाल्यानंतर आपली लवकरात लवकर मनइच्छित कामना पूर्ण होईल. आपल्या वैवाहिक जीवनामध्ये नव्हे तर आपल्या लग्नाच्या संदर्भातल्या काही अडचणी असू द्या, आर्थिक समस्या काही असू द्या, मुलांच्या बाबतीमध्ये काही अडचणी असू द्या, या सर्व गोष्टींसाठी हा जो भौमदेवता आहे हा आपल्याला या व्रताने आशीर्वाद प्रदान करणार आहे. हे व्रत तुम्हाला सर्वांना समजलंच असेल. हे व्रत निश्चित करून बघा, याचा आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.